न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं एका विकासकाला सुद्धा अटक केलेली आहे। धर्मेश पॉन असे या विकासकाचं नाव आहे। ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या नुसार बँक घोटाळ्यामधील आरोपी उन्नाथन अरुणाचलम उर्फ अरुण भाई हा फरार आहे आणि पोलीस सध्या शोध घेत आहेत। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार चौकशीमध्ये मेहतानं अरुण याला 40 कोटी रुपये दिल्याचं सांगितलंय। अरुण हा इलेक्ट्रॉनिक कंत्राटदार आहे। तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं प्रकरण सध्या गाजतंय आणि या बँकेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते। माजी मॅनेजरला आज न्यायालयामध्ये हजर केलं जातंय। सूरज सावंत आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, यामिनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धर्मेश पौन नावाच्या एका व्यक्तीला देखील ताब्यात घेतलेला आहे। त्याला देखील अटक दाखवून आज त्याला आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस ते न्यायालयात हजर करतील। सोबत हितेंद्र मेहता हा देखील मुख्य आरोपी त्या ठिकाणी असणार आहे। यातील जे मेहता आहेत त्यांनी या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणातील जे पैसे आहेत ते अरुण भाई नावाच्या एका व्यक्तीला दिले होते, जो पेशाने एक इलेक्ट्रिक कंत्राटदार आहे आणि त्याच्याकडे 40 कोटी रुपये दिलेत आता समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात आता आणखी नावं हळूहळू समोर येतील। मात्र तुर्तास या संपूर्ण प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। हे गैरव्यवहारातील जे पैसे आहेत ते मेहता यांनी दादर आणि त्याचबरोबर गोरेगाव या ब्रांचेसमधनं घेतल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे। रिझर्व्ह बँकेने याआधीच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्यावर निर्बंध लागले होते। अनेक ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत आणि अशातच 122 कोटी नेमके कुठे कुठे ठेवण्यात आले होते किंवा ते कुठेतरी व्यवहारात वापरण्यात आले याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा करताना पाहायला मिळत आहेत। आज न्यायालयात या दोन्ही आरोपींना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। यामिनी, अगदी सूरज, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।